धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन शेतकरी जे आहेत ते अडचणीत असलेले आपल्याला पाहायला मिळतंय। पहिली गोष्ट, सोयाबीनवरती गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला। दुसऱ्या वेळी सोयाबीनवरती पैसा अळीचा प्रादुर्भाव झाला आणि आता मी एका शेतामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर सोयाबीनची पानं जी आहेत, ही सोयाबीनची पानं काही अळ्या खातात, त्यामुळे सोयाबीनला जे आहे ते मोठा फटका बसतोय। जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2.5 लाख हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी झालेली आहे। आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस उशिरा झाल्यामुळे 49% पेरणी जी आहे ती आतापर्यंत जिल्ह्यात झालेली आहे। या ठिकाणी मी भूम तालुक्यातील अंजनसोंडा या गावामध्ये आहे आणि आपल्याबरोबर आता काही शेतकरी आहेत। एकंदरीत सोयाबीनला काय नेमका फटका बसतोय हे आपण त्यांना विचारूयात। काय परिस्थिती नेमकी सोयाबीनला आळी पडली सोयाबीन? आता एक तर पाऊस नाही आणि पाऊस कसा तरी थोडाफार झालाय, त्यातनं नागाळीने त्रास द्यायला लागलाय। त्याच्यामुळं शासनाने काहीतरी याला अनुदान द्यावा। विमा बी चालू नाही अजून व्यवस्थित, का झालाय चालू विमा? नाही अजून विमा चालू झालेला नाही। तर शासनाने याची काहीतरी थोडी भरपाई द्यावा, पंचनामे करायला पाहिजे। पंचनामे करावात। आता गोगलगाईचा काही ठिकाणी जिल्ह्यात प्रादुर्भाव आहे, पैसा आळी आहे आणि आता ही नवीनच काय ही एक आळी म्हणून आहे, एक गोगलगाई बी आहे इथं, पण एक उंट आळी म्हणून आहे। ती उंट आळी काय करायला वेळ पडायला लागली, त्यासाठी कृषी विभागाने थोडंफार औषधाची सोय केली म्हणजे बरं पडेल शेतकऱ्याला 50% सबसिडीवर, आणि मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीनवरती ही आळी जी आहे ही नुकसान करते सोयाबीनचं आणि शेतकऱ्याचं नुकसान आहे। महत्त्वाचं तर पाऊस उशिरा पडलाय, त्यातून हे सोयाबीनवरती संकट आहे, त्यामुळं शेतकरी जे आहे ते अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।